नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या कुडताईंचा आणि मैत्रिणींचा आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर ही ना माझं संध्याकाळचं टायमिंग आहे आणि संध्याकाळी मी 4 वाजता संध्याकाळचं टायमिंग चालू करते. 4 वाजता गाई अशा बांधून घ्यायच्या आणि बांधून घेतल्यानंतर लगेच त्यांना एक एक पाटी वैरण टाकून घ्यायची. तर वैरण माझी एका पाटीत ना 10-11 किलो किंवा 12 किलो अशी बसत असेल. अशा 2 पाट्या तर त्यांना एका टायमिंगला 20 ते 25 किलो अशी वैरण टाकून घ्यायची. एक पाटी आपली साधी म्हणजे हिरवी वैरण आणि एक पाटी मुरघास असं टाकायचा. मग त्याच्या एक पाटी टाकली की त्याच्यानंतरनं वर गोळी पेंड कोरडीच ओतून घ्यायची. गोळी पेंड टाकली की नंतरनं परत बारली ओतून घ्यायची आणि ती पाटी खाऊन झाल्यानंतरच दुसरी पाटी टाकायची. कारण का कुंडी फुल झाली की गाय तोंडाने वैरण सांडून देते. सांडून दिलं की मग आपली वैरण पण त्यांच्या पोटात बी जात नाही आणि आपली वैरण पण वायपट जाते. तर मग तसं करायचं नाही. ती पाटी पहिली खाऊन झाली की परत दुसरी पाटी टाकायची आणि दुसरी पाटी इकडं टाकायची आणि लगेच धाराला मशीन जोडून घ्यायची आणि धाराला बसायचं. धारा काढताना किंवा असं काम करताना व्हिडिओ काढायला माझ्याकडे कोणी नाही म्हणून मी काम करताना काढलेला जास्त व्हिडिओच तुम्हाला मी दाखवत नाही. मला जेवढा काढता येईल तेवढा व्हिडिओ काढते आणि तीच तुम्हाला दाखवते. तर ही झालं माझं संध्याकाळचं टायमिंग. धारा काढायला सुरुवात करायची. अर्धा ते पाऊण तास लागतं धारा काढायला. धारा काढून झाल्या की मग तोपर्यंत त्यांची वैरण पण खाऊन होती. मग गाई मोकळ्या सोडून द्यायच्या. मोकळ्या सोडून दिल्या की मग संध्याकाळचं टायमिंग आहे. तर बघा तुम्ही दिवस कसा मावळायला लागला आहे. तर आता ह्या टायमिंगपर्यंत माझ्या सगळं गायींचं काम पूर्ण झालं आहे. आणि परत सकाळी तीच रुटीन असतं. सकाळी 5ला उठायचं. 5ला उठलं की पहिलं शेण टाकायचं. शेण टाकल्यानंतर परत गायींना बांधून घ्यायचं. वैरण टाकायची आणि परत पेंड वतायची, परत बारली वतायची, परत एक पाटी वैरण वतायची की धाराला बसायचं. माझ्या सकाळी 5 ते 7 आणि संध्याकाळी 4 ते 7 असं टायमिंग असतं माझं गायींचं. तर 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी. दिवसभर परत आपण वैरण आणा, बाकीची घरातली कामं असते ती, बाहेरची कामं असते ती, ही सगळी कामं दिवसभर तुम्ही किती बी करू शकता. मग बाकीचं इतर कुठं जायचं असेल बाहेर तरी बी जाऊ शकता. काहीच अडचण नाही. दूध व्यवसाय म्हणजे असा व्यवसाय आहे ना, आपल्या घरात बसून कोणाला आपण कुठं दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं नाही ना, कोणाला पेमेंट मागायला जायचं नाही. 10 दिवसाला आपल्या खात्यावर आपोआप पेमेंट जमा होतं. आपलं जेवढं दूध जाईल तेवढं पेमेंट जमा होतं. आता ना माझं ह्या मस्टरला 1250 लिटर दूध एका मस्टरचं झालं आहे. म्हणजेच 10 दिवसाचं. तर ही 31 महिना असल्यामुळं 11 दिवसाचं असं माझं दूध झालं आहे. तर आता आणखीन एक गाय व्यायची. एक गाय विल्यानंतर माझं आणखीन दूध 100% वाढणारच. कारण का तिचं 1-2 दिवस किंवा 1 किंवा 2 दिवस राहिल्यात. बाकी सगळं दिवस तिचं वरणचं 9 महिने पूर्ण झालेत. आणि मग इकडं परत ना ही दुपारी काढलेला व्हिडिओ आहे मी. तर दुपारी गाई आपल्या शेडमध्ये बसते. त्या अजिबात उन्हात बसत नाही त्या. आणि संध्याकाळच्या टायमिंगला इकडं मुक्त गोट्यात बसते. त्या शेडमध्ये अजिबात जात नाही त्या. मग शेण एवढं असतं ना पण अजिबात कंटाळा करत नाही. कारण का शेणाचा जर कंटाळा केला ना तर मग काय होतं, गायींखाली घाण होती म्हणून मी शेणाचा कंटाळाच करत नाही. शेण उचलणार म्हणजे उचलणारच. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा फेरफटका तर 1-2 वेळा मारलाच पाहिजे. कारण का कुठली गाय रवंत करते, कुठली गायचं काय चाललं आहे ही आपल्या लक्षात येतं. आणि काळजी घेणं खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे. गायींची काळजी खरंच आपल्या लहान लेकराची आपण कशी काळजी घेतो ना तशी गायींची काळजी घेतली ना, कुठलीही गाय आजारी पडत नाही किंवा तिला काही होत नाही. आणि लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. आजारी पडली तर लगेच डॉक्टरला बोलवायचं आणि डॉक्टरला बोलवून लगेच उपचार करून घ्यायचं. म्हणजे आपलं पैसे पण तिथं जास्त वेस्टेज जात नाहीत. तर आता तुम्हाला मी व्हिडिओ एक बनवून सांगितलं होतं की माझं महिन्याचं पेमेंट मला 1,00,000 रुपये शिल्लक राहतात. तर 50,000 रुपये जर 10 दिवसाला पेमेंट आलं तर 3 मस्टरचं झालं 1,50,000 रुपये. त्यातनं 50,000 रुपये मी खर्च सोडून दिला. 50,000 खर्च ते पण तुम्हाला सांगते आता. तर माझी 16,000ची महिन्याची पेंड असते आणि 6,000ची बारली असते. 16,000ची पेंड आणि 6,000ची बारली किती झालं? 22,000 रुपये झालं. 22,000 झालं तर बाकीचं मग वैरण तर 20,000ची होतच नाही. तरी पण मी धरून पकडलं 20,000ची वैरण धरून चला 22 आणि ही 20 झालं 42,000. 42,000 झालं तर इतर पेट्रोल खर्च, गाडीचा
किंवा असं इतर खर्च किंवा डॉक्टर आदनंमधनं असतेच. गाय वेल्यावर 100% डॉक्टरचं 4,000 2,000 ही होणार म्हणजे होणारच. आणि असं मग बाकी तर नाही डॉक्टरला जास्त पैसे जात. आपलं लक्ष जर भरपूर असलं ना असं चांगलं तर अजिबात नाही. आणि खरंच ताईंनो, माझं तुम्ही व्हिडिओ जी बघत असाल ना त्यांनी आवर्जून सुरुवात करा. आणि खरंच तुम्हाला यश म्हणजे नक्कीच मिळणार. कारण का माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. मला यश मिळाले म्हणून मी दाखवते. आणि ही रेडी ना आता बघा, एक रेडी आणि एक कालवड मी सांभाळते गोट्यात. तर ह्या एका रेडीचं आणि कालवडीचं ही पण आपल्याला म्हणजे एक आपल्या घरची गाय तयार होती. आजची ही रेडी, उद्याची जवळजवळ 50 ते 60,000 धरून चला. 50-60 हजाराला आरामशीर आपली म्हैस जाणार. पंढरपुरी देशी गावरान म्हैस आहे आपली ती. आणि तिच्यापेक्षा लहान आणखीन एक रेडी आहे, ती पण मी सांभाळते. असं सांभाळायचं, घरची पण तयार करायची. असं नाही की विकतच आणायची. मग प्रत्येक वेळेस आपल्याला विकत पण नसतं घेणं होत. परत एक कालवड पण आहे, मी सारखी व्हिडिओमध्ये दाखवते कालवड पण. तर ती पण आजची कालवड उद्याची आपल्यात एक गोट्यावर 1 लाखाची गाय आहे. ती गाय आपल्या कष्टाचीच आहे. तिथं काय आपलं फक्त वैरण पेंट घालणं हीच पण कष्टावरच मोठी होणार आहे ना ती पण कालवड. तर ती गाय आपल्या गोट्यावर तयार करा. असं मी एक गाय पण तयार करायचा विचार करते. आता ह्या गायला ना माझी तर अपेक्षा आहे कालवड व्हावी. कारण का तर तिची पण कालवड आता ही कालवड मोठी झाली म्हणल्यावर तिच्या पाठीमागं परत दुसरी छोटी कालवड ही तयार झालीच पाहिजे. म्हणजे ती पण आपल्या गोट्यावर गाय तयार होणार. तर असं घरच्या पण गाय थोड्याशा तयार करायच्या. मी ज्या गाय दाखवते ना त्यात नाही माझी आता फक्त ही पहिल्यांदाच आहे. कारण का लगी तर गाय कालवड सांभाळायचं म्हणलं तर खर्च पण येतो. तर मग म्हणलं लगी नको आपण कालवडीची रिक्स घ्यायला. नंतर ना मग थोडं आपलं रुटीन लागल्यावर बघूया. तर माझं आता चांगलं रुटीन लागले. तर मग म्हणलं चला आपण कालवड सांभाळायला आता काहीच अडचण नाही. म्हणजे माझी 8 गायी, तर ही 9वी गाय. आणि बाहेर एक मोठी म्हैस आहे, ती दाखवली तुम्हाला पाठीमागं व्हिडिओमध्ये. आणि तिच्या 2 रेड्या, असं 3 म्हशी म्हणायचं. 3 म्हशी आणि इकडं 8 गाई आणि 9वी कालवड. एवढी गुरं आणि एक शेळी, असं मी एवढी गुरं सांभाळते. आता मिस्टर घरी येतं म्हणून मला काम करू लागते. तर पण घरी जरी नसलं तर मी एकटी एवढं सगळं हँडल करते. ती पण कशी करते तर वैरण आणून. तुम्ही म्हणसाल वैरण आणून एवढं शक्यच नाही, तर स्कूटीवर वैरण आणती. मोठा हात गाडा ओढायचा, त्याच्यात जवळ असेल तर त्याच्यात आणती, नसेल तर स्कूटीवर आणती. दिवसभर वैरण वाटते. पण स्वतःही करते. मला घरात एवढी खवळतेत की एवढी रिक्स का घ्यायची, एवढं नको. पण मला एवढा नाद आहे ना गाई सांभाळायचा की खरंच ह्या गायींपासूनच आम्ही लहानाचं मोठं झालो. मला वडील नव्हते आणि आईकडं आमच्या गाईच होत्या आणि गायींवरच आम्ही जगलो. आतापर्यंत आमचा उदरनिर्वाह ना गायीवरच झाला. तर मग आवड का नसणार. आणि इकडं परत ना संध्याकाळचं मग थोडंसं टायमिंग होतं. तर मिरच्या उन्हात वाळू घातलेल्या. आणि चला म्हणलं आज थोडीशी चटणी करून घेऊया. घरातली चटणी पण संपली होती. तर शेंगदाण्याची थोडीशी चटणी करायची, शेंगदाणं तळून टाकायचं. म्हणजे आपल्यात भाजीलाही, शेतकऱ्याच्या घरात बघा कसं भाजीला तर अजिबात नसतं आणि बाजारला जायला पण कुणाला वेळ नसतो. आपल्या रानात काय असलं तरच मग ती आणायचं आणि भाजी करायची, असं जुगाड आपण करतो. तर इकडं म्हणलं चला आधी साधी करून घेतली चटणी, म्हणजे कशाला पण असं वापरता येते. आणि मग देशी गावरान आपला लसूण सोलून घेतला, शेंगदाणे तेलात तळून घेतलं. चटणी शेंगदाण्याची पण चटणी बनवायला मी इकडं घेतली. तर माझी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे. तर बघा किती छान वाटते अशी देशी लसणाची गावरान चटणी खायला. आणि गावाकडे असंच असतं. आता ही तर चटणी दुपारी दह्यात टाकून जर खाल्ली ना तर दही पण एक नंबर लागतं. आणि जास्त बघा शहरात कसं असतं भाजीला भेटतं, तसं गावाकडं भाजीला पण नाही भेटत. तर असं असतं माझं रुटीन. आणि पॅक केलं. तर चला बाय सर्वांना.